प्रवेश परीक्षा खरंच इतकी महत्त्वाची आहे का? आपण त्याच्यावरती दोनदा बोललोयच याच्या हां. आधी. प्रवेश परीक्षा खरंच महत्त्वाची का? याच्यापेक्षा एखादा डाऊट सॉल्व्ह करणे हां, हां. किंवा काहीतरी रिसर्च करणे, हे पण महत्त्वाचं आहे ना? मग याकडं कसं बघितलं पाहिजे? प्रवेश परीक्षा फक्त एवढंच बघून आपल्याला चालणार नाही. नाही, तुम्ही खरं म्हणताय. मी ॲग्री करतो तुमच्याशी. पण आता ना आपण भारतात एका अशा देशात राहतोय, जिथे कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगले ए ग्रेड सीट्स किंवा A+ ग्रेड सीट्स किंवा टॉप नॉच सीट्स प्रत्येक क्षेत्रात खूप कमी कॉलेजेसमध्ये आहेत. 40,000 कॉलेजेस आहेत हायर एज्युकेशनचे. पण आता इव्हन इंजिनिअरिंगमध्ये 3,500 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पण मुलं ज्यांना जिथे ॲडमिशन त्यांना घ्यायची आहे किंवा जे सॉर्ट आफ्टर कॉलेजेस आहेत, जिथे एक चांगला पिअर ग्रुप मिळेल, चांगले फॅकल्टीज असतील आणि एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि चांगले प्लेसमेंट्स आहेत. मग असे ते खूप कमी पर्सेंटेज ऑफ कॉलेजेस आहेत. 5-6% कॉलेजेसच असे असतील जिथे खरं हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मग सगळ्या मुलांना त्या 5-6% कॉलेजेसमध्ये तिथेच त्याच टॉप 5-6% कॉलेजेसमध्येच यायचे ना. मग त्यांना कसं फिल्टर करणार? त्याच्यासाठी प्रवेश परीक्षा आली आहे. मग प्रवेश परीक्षा ही एक सोशिओलॉजिकल रिॲलिटी आहे. इट्स अ फिल्टरिंग प्रोसेस. तर त्याच्यामुळे असं झालं आहे. म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे. आता त्याला सॉल्व्ह करण्यासाठी 2 मेथड्स आहेत. एक तर आहे की तुम्ही कॉलेजेस वाढवा, तेवढे चांगले कॉलेजेसचं प्रमाण चांगले वाढवा. कॉलेजेस तयार करा. हां, तेवढे चांगले कॉलेजेस तयार करा. पण हे एवढं सोपं नाही आहे आणि खूप दीर्घ काळ लागतो आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची खूप सॉलिड विल लागते, खूप इन्व्हेस्टमेंट लागते आणि खूप गोष्टी अलाईन व्हायला लागतात. सोपं नाही ते. आपल्याला इथे बसून बोलणं सोपं आहे, पण ते तसं सोपं नाही आणि वेळ लागतो. कालावधी खूप मोठा लागतो. दुसरं सोल्युशन जे खरं मला असं वाटतं जे महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे हा तुमचा प्रश्न पण रिलेव्हंट आहे, तो असा आहे की तुम्ही कुठल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेताय, ह्याला जर महत्त्वच नाही राहिलं, फक्त तुम्ही नॉलेज आणि स्किल्स कुठले मिळवतायत हेच जर महत्त्वाचं राहिलं, सगळे जे कंपनीज जॉबमध्ये इंटरव्ह्यूमध्ये जे तुम्ही कुठल्या कॉलेजचे आहात, तुम्हाला किती CGPA मिळाला, हे जर न बघता तुम्ही जर त्यांना कुठला तरी प्रोजेक्ट बनवायला द्या, कुठला तरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला द्या आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतोय ह्याच्या बेसिसवरती जर त्याला तुम्ही जर नोकरी देऊ शकत असाल तर बरं. आता पॅलेंटिन नावाची जी US कंपनी आहे, वन ऑफ द बिगेस्ट, म्हणजे USच्या डिफेन्स गव्हर्नमेंटला ते गोष्टी सप्लाय करतात, लॉकहीड मार्टिनपेक्षाही मोठी आहे. तर त्यांनी रिसेंटली एक ट्रेंड सुरू केला की कॉलेज ड्रॉपआउट्सना, स्कूल ड्रॉपआउट्सना पण ते हायर करायला लागले अमेरिकेमध्ये. म्हणजे आम्हाला नाही, वी आर नॉट कन्सर्न की तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आहात, की तुम्हाला डिग्री तुमची कंप्लीट झाली की नाही. आम्ही तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देणार की आम्ही तुम्हाला एक प्रोजेक्ट देणार, हा सॉल्व्ह करा, आम्हाला प्रेझेंट करा, आम्ही तुम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग करू, तुम्ही जर करू शकलात तर यू आर हायर्ड. हा ट्रेंड आता पिकअप होतोय बऱ्याच टॉप कंपनीजमध्ये. आता इंडियात नाही आला तो अजून, पण तो बाहेर आहे आणि तो जेव्हा इंडियन कंपनीजमध्ये पण येईल की तुम्ही कुठल्या IITतले आहात का, तुम्ही अमुक कुठल्या ह्याच्यामधले COEPचे आहात का, कुठल्या कॉलेजचे आहात, A ग्रेड B ग्रेड डज नॉट मॅटर. आज तुम्ही अमोल तुम्ही आहात, तुम्ही या इंटरव्ह्यूसाठी आलात, मी तुम्हाला हा प्रश्न देतोय, तुम्ही हा प्रश्न मला सॉल्व्ह करा आणि मला एक्सप्लेन करा तुम्ही काय केला, तुमची थॉट प्रोसेस मला समजायची आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी हे नॉलेज तुम्ही कुठून मिळवलं ह्याच्याबद्दल मी तुम्ही चर्चा करीन. मग तुम्ही मला मी या अमुक डिजिटल युनिव्हर्सिटीतून शिकलो, मी या कोर्सेरातून शिकलो, युडेमीतून शिकलो, मी या ग्रोथ स्कूलून शिकलो किंवा त्या अपग्रेडहून शिकलो, ग्रेट लर्निंगहून शिकलो, मी कुठूनही शिकलो, पण मला हे नॉलेज आहे. मला नाही कन्सर्न आहे की मग तुम्ही कुठल्या डिग्री तुम्ही कुठून करताय का काय करताय. तुम्हाला या रोलसाठी तुम्हाला सक्षम नॉलेज आहे ना, तर मी तुम्हाला जॉब देतो. हे कल्चर जेव्हा रिक्रुटमेंटमध्ये जेव्हा होईल, मग ॲटोमॅटिकली या सगळ्या प्रवेश परीक्षाचं महत्त्व कमी होणार आणि तुम्हाला काय माहिती आहे आणि तुम्ही काय नॉलेज मिळवताय आणि काय रिसर्च करताय ह्याला महत्त्व ॲटोमॅटिकली वाढणार आणि हे सुरू होणार अपस्ट्रीम. इट विल गो फ्रॉम द कंपनीज. जेव्हा कंपनीज या गोष्टीला जास्ती प्राधान्य द्यायला लागतील रादर दॅन तुम्ही कुठल्या कॉलेजच्या टॅगचे आहात, नाही तर तुम्ही कुठल्या डिग्री मिळवली, तुमचा CGPA काय आहे, स्कोअर काय आहे परीक्षांमध्ये इंजिनिअरिंगच्या वगैरे, ह्याला महत्त्व देण्याच्या ऐवजी त्यांनी जर ॲक्च्युली त्यांचं स्क्रीनिंग प्रोसेस थोडी चेंज केली, ट्विक केली, तर मग तुम्ही बघाल की मग सगळे लोक नॉलेजच्या मागे लागतील आणि या अशा नुसत्या प्रवेश परीक्षा ह्याच्या नाही, कारण बऱ्यापैकी आपण जेव्हा बघतो तेव्हा स्टार्टअप, आता जी काही नवीन संकल्पना बऱ्यापैकी येते असेल की स्टार्टअप हा शब्द आता सगळ्यांच्या रूढ झालाय त्या अर्थाने. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्ही कुठला करताय याच्यावरती स्टार्टअप उभे राहतात आणि पूर्ण एंटरप्रेन्योरशिप इज यू आर सॉल्व्हिंग वन प्रॉब्लेम. काहीतरी समाजाला गरज आहे, देर इज सम व्हॉइड इन सोसायटी, प्रॉब्लेम. हां, आणि जी कंपनी त्या व्हॉइडला फुलफिल करते ती कंपनी सक्सेसफुल होते. स्टार्टअप आहे त्यामुळे तो प्रॉब्लेमच सॉल्व्ह करतोय. मग प्रॉब्लेम सॉल्व्हर्सच पाहिजेत ना. मग तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह पाहिजे, मग त्याला डिग्रीची काय गरज आहे, म्हणजे किंवा तुम्ही अमुक युनिव्हर्सिटीची काय गरज आहे.
म्हणजे आज मी सपोज 8वी नापास जरी असलो पण मला जर आज काहीतरी करता येते तर मी का नाही सक्सेसफुल व्हायला पाहिजे, बरोबर. असं मी म्हणतोय. म्हणजे मी 8वी पास केले पण मी तुम्हाला सांगतोय नाही बरोबर आहे. त्यामुळे आपण म्हणजे जे काही या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून बोलतोय त्याच्यावरती की तुमचं नॉलेज, विद्यार्थ्याचं नॉलेज आणि विद्यार्थ्याची आपण जे होतो की जेईचा अभ्यास तो कशासाठी केला पाहिजे, त्याची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी काही पद्धत आहे ती लॉंग टर्मला हे होणारच आहे. मी तुम्हाला म्हणतो लॉंग टर्म म्हणजे खूप 10 वर्ष नाही, मला तरी असं वाटतं हे पुढचे 3 ते 5 वर्षामध्ये हा बदल होणारच आहे. आणि हा इट इज ऑलरेडी ड्रिव्हन फ्रॉम द US आणि फ्रॉम द युरोपियन कंपनीज आणि हळूहळू ते इंडियामध्ये पर्क्युलेट होणार. त्याला कदाचित काही महिने किंवा 2-3 वर्ष, फार 2-3 वर्ष लागणार आहे. हा कल्चर बदल होणारच आहे. हा कल्चरल शिफ्ट झाला ना रिक्रुटमेंट सीनमध्ये तर तुम्ही बघाल की विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि प्रोफेसर्स आणि युनिव्हर्सिटीजमध्ये सगळीकडे हा नॉलेज स्पेसिफिक अँड नॉलेज ओरिएंटेड होणार. आपण टीचर सेंट्रिक, स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन म्हणतो, नॉलेज सेंट्रिक व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि रिसर्च सेंट्रिक व्हायला पाहिजे. तर ते होईल. आणि हे बहुतेक या AI आणि या सगळ्या या ज्या गोष्टी होत आहेत ना त्याच्याने होणार आहे. आज मला सांगा की तुम्ही IITमध्ये शिकलात किंवा कुठे अमुक एका कॉलेजमध्ये जाऊन जे नॉलेज घेताय एका सब्जेक्टचं ते त्याच प्रोफेसर त्या जे तुमच्यासमोर आले आहेत त्यांच्याकडून घेण्याची गरज काय. आज त्या टॉपिकबद्दल लेक्चर्स अवेलेबल आहेत फ्रीली. आणि MIT, केम्ब्रिज, स्टॅनफर्ड, प्रिन्स्टन सगळ्यांचे टॉप प्रोफेसरचे लेक्चर्स फ्रीली अवेलेबल आहेत, 1 रुपया खर्च न करता. मग का नाही, म्हणजे मग कशासाठी, मग महत्त्व काय राहिलं त्याच्यामध्ये, असं ते होतंच ते थोडंसं. हां, पिअर ग्रुप, इकोसिस्टम, तुम्ही लॅब वर्क करता, प्रोजेक्ट करता, ह्याच्यातून तुमचं खरं नॉलेज होतं. त्यामुळे युनिव्हर्सिटीसारख्या सिस्टमला जावं लागणार, ते बरोबर आहे. पण युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसचा पण पर्पज आता हळूहळू शिफ्ट होणार, त्यांचा रोल चेंज होणार आणि त्यांची भूमिका पण बदलणार. ते करावंच लागणार आहे. मग हे सगळं जर इव्हॉल्व्ह झालं तर मग नॉलेज सेंट्रिक होईल. तुम्ही जो म्हणतात ते मग डाऊट विचारला तर डाऊटलाच महत्त्व राहणार. मग ते प्रवेश परीक्षा विल बिकम सेकंडरी. आता उलट आहे. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.